शेतात काम करणाऱ्या असंघटित ग्रामीण मजूर महिलांना समाजात कधीच प्रतिष्ठा मिळत नाही। शेतमजूर महिलांच्या असंघटितपणाचा अनेक बागायतदार गैरफायदा घेताना दिसतात। ते पाहून शेतमजूर असलेल्या बाळूताई फडतरे व्यथित व्हायच्या। ही परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी कंबर कसली। गेल्या 25 वर्षांपेक्षा जास्त काळ मजुरीचं काम करणाऱ्या बाळूताईंनी महिला मजुरांची टोळी तयार केली आणि शेतातल्या कामांचा त्या ठेका घेऊ लागल्या। कांदा बटाटा लागवड आणि काढणी, भांगलणापासून ते ज्वारी आणि आलं काढणीसारखी पुरुषांची कामं सुद्धा या महिला करतात। ठेका पद्धत आणि एकीमुळे आज महिलांना दुप्पट ते तिप्पट मजुरी मिळते। रणसिंगवाडीतली 32 महिलांची टोळी सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतात मजुरीचं काम करते। टोळीचं यशस्वी नेतृत्व करणाऱ्या बाळूताई फडतरे एखाद्या नायिकेप्रमाणे टोळीचं नेतृत्व करून शेतमजूर आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करतात। आज आपण बाळूताईंच्या टोळीला भेटण्यासाठी सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी बुध भागातल्या रणसिंगवाडीला जाणार आहोत। सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी खटाव तालुक्यात रणसिंगवाडी नावाचं गाव आहे। या गावात बाळूताई फडतरे राहतात। 25 वर्षांपूर्वी वयाच्या 18व्या वर्षी त्यांचं लग्न झालं होतं, पण लग्नानंतर सासरी मिळालेल्या गैरवागणुकीमुळे त्यांनी सासर सोडून माहेरी रणसिंगवाडीला आईसोबत राहणं पसंत केलं। आईवडिलांची गरीब परिस्थिती असल्यानं गेल्या 25 वर्षांपासून त्या शेतमजुरी करतायत। या काळात अनेक शेतकऱ्यांकडून महिला मजुरांना होत असलेल्या त्रासामुळे त्या व्यथित व्हायच्या। 7 वाजता मालक वावरात सुट्टी देत होतं, मग तर 70 रुपये हजेरी। तर महिलांना म्हणजे परवडत नव्हतं, त्यांची बाळ होती ना बारकी बारकी। मग मी काय केलं, असं एक चवळ केलं, असं 10-15 असे म्हणजे 20-25 जणी एकत्र आलो आणि असं मग काम हुदडं घ्यायला शिकले। मी हुदडं काम घेतल्यानंतर मग एका मालकाच्या 200 रुपये हजेरी, किंवा एखाद्या मालकाच्या 300 रुपये हजेरी पडू लागली। सकाळी 8:30-9:15 आम्ही वावरात यायचो आणि 5ला ज्वारी तर 5ला घरी जायचं, 8ला जायचं तर 8ला घरी जायचं। असं मग काम करू लागलो, त्यामुळे माझ्याबरोबर महिला यायला लागल्या। खटाव तालुक्याच्या बुध परिसरात बऱ्यापैकी बागायती पिकं घेतली जातात, त्यामुळे इथं कामाची कमतरता नव्हती। पण शेतकऱ्यांकडून महिलांची अडवणूक व्हायची। ती टाळण्यासाठी बाळूताईंनी कंबर कसली आणि त्यातूनच बाळूताईंची टोळी उदयाला आली। रोजगार बसतो की असं आपण असं खूप म्हणजे त्रासानं काम केलं ना, बिन जेवण करतात तर 300, 200, 250 रुपये हजेरी पडते। महिलांना फायदा आहे की असं एरबळ राबाजी 100 रुपयात, माझ्या बरोबर आले ते त्यांना 300-350 रुपये हजेरी पडते दिवसाला। जे असं आम्ही मोलानं जायचो 35 रुपये हजेरी, 6 वाजले ते मालक सोडतच नव्हता, मग ते मला जमलंच नाही। त्यामुळे मग मी ग्रुपच केला एक तयार, मग अंगावर काम घेऊन असे काम करायला लागलो आम्ही। बाळूताईंच्या टोळीत आज गावातल्या 32 महिला कंत्राटी पद्धतीनं शेतातली कामं करतात। या टोळीत कामं करणाऱ्या सुगंधा शिंदेंना बाळूताईंचा मोठा आधार वाटतो। बाळूताईंमुळे आज त्यांना दिवसाला 200 ते 500 रुपयांपर्यंत मजुरी मिळतीये। बाळूताई मोठ्या खुबीनं महिलांमध्ये असलेले तंटे सोडवून त्यांच्याकडून चांगलं काम करून घेतात, असा सुगंधा शिंदेंचा अनुभव आहे। त्यांच्या कामात आल्यापासून पैसे भरपूर जवळ यायला लागलेत, पैसे शिल्लक राहायला लागलेत काम करून जे शिल्लक। आणि ह्यांच्याच कामात असताना मी टेम्पोमधून पडली संध्याकाळची अशी गडबडीत बसल्यानं, मग ह्यांनी दवाखान्यात नेली 9-9:30 वाजता, घरी आणून व्यवस्थित सोडलं, परत आणखीन सांभाळून घेतलं दुसऱ्या दिवशी। ह्यांच्यावर विश्वास आहे आमच्या सगळ्या महिलांचा, म्हणून आम्ही सगळे ह्यांच्या बरोबर येतो, मुली बायका सर्व। गावातल्या पार्वती मसुगडे यांना अनेक शेतमालक वेळेवर मजुरी देत नसत। अनेकदा जास्त राबवून घेतलं जायचं, पण बाळूताईंच्या टोळीत काम करू लागल्यापासून ते सगळे त्रास कमी झाल्याचं पार्वतीताईंचं म्हणणं आहे। बाहेर गेलं का आम्हाला करमत नाही, त्यामुळे आम्ही कुठं बाहेर जातच नाही त्यांना सोडून। बाहेर गेलं का आम्हाला बसून देत नाही, ते असं त्रास देते ते लोक। त्यामुळे आपलं त्यांच्याबरोबर गेलं म्हणजे आम्हाला कोण बोलत नाही, पैसे मिळतात आम्हाला। आणि बाहेर होतो तेव्हा आम्हाला पैसे मिळत नव्हतं, आपलं 60 रुपये हजेरी मिळायचे, त्यामुळे आमचं भागत नसायचं आमचं त्यात। आणि आता या अंगावर घेतात ना आमच्या मुकोदम्यान, त्यामुळे आम्हाला पडतात पैसे 300-350, असं कधी कधी 400 पडतात। गावातल्या शोभाताई फडतरेंनी बाळूताईंसोबत काम करून घरच्या शेतीची सुद्धा घडी बसवली आहे। शेतीतल्या कामापासून ते मुलीच्या शिक्षणापर्यंत पैशाच्या अडीनडीला बाळूताईंचा त्यांना आधार मिळतो। मी बाळूताईच्या संघटनेत 5 वर्ष झालं काम करते। बाळूताईच्या संघटनेत आल्यामुळे हा फायदा झाला की माझे पैसे बरेच बचत होऊन शनी मी 15,000ची मोटर खरेदी केलेली आहे। ती माझ्या ह्या संघटनेत आल्यामुळेच ती खरेदी करू शकले। बाळूताईंचं काम खुदड असल्यामुळे पैसे जास्त पडते ती,
आणि ते मालकाचं काम वेळेत पूर्ण व्हावं अशी त्या पूर्णपणे काळजी घेते त्या. आणि दुसरा एक फायदा म्हणजे माझ्या 2 मुले आहेत, त्यांच्या शिक्षणाला वारंवार पैसे लागतात. त्या अधूनमधून मला त्या मुलींच्या शिक्षणासाठी फी भरायला वगैरे पैसे देतात. हा एक मोठा फायदा झालेला आहे. आणि त्यांचा प्रेमळ स्वभाव असल्यामुळे त्यांचा कधीही कोणाला राग येत नाही. त्या नेहमी प्रेमळ आणि चांगलेच बोलतात. कधी काम मागं राहिले तर असे खवळतात, पण ते मालकाचं काम पूर्ण व्हावं ह्यासाठी खवळतात. त्याचा कुणाला रागही येत नाही. बाळूताई आपल्या 32 महिलांकडून घेतलेले काम वेळेत पूर्ण करतात. शेतात मालक असो किंवा नसो, कोणतंही काम चोखपणे करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे मजूर टंचाईच्या काळात बाळूताईंच्या टोळीला कामासाठी खटाव तालुक्याव्यतिरिक्त कोरेगाव, सातारा, माण, अकलूज या तालुक्यातले शेतकरी बोलावतात. आज पुरुषांनी करावयाची ज्वारीपासून ते आलं काढणीपर्यंतची अनेक कामं या महिला सहज करतात. कामाव्यतिरिक्त टोळीतला एकोपा वाढवण्यासाठी प्रसंगी पदरचे पैसे खर्च करण्यासाठी बाळूताई तयार असतात. अकलूज, कराड, कोरेगाव, मान तालुका, इकडे फलटण तालुका या तालुक्यात त्यांच्याबरोबर कामाला गेलेलो आहे. तर त्यांनी इतकी काळजी घेतली की कुठल्याही महिलेला बाहेरचा त्रास होऊ नये, म्हणजे दुसऱ्यांपासून कोणी बोलून देणार नाहीत असं काळजी घेतली. एखादी आजारी पडली तर तिला दवाखान्यात नेण्याची व्यवस्था केली. काय अडचण आली, तिला काय घ्यायचं असले खरेदी करून तर तीही त्या स्वतःच्या पैशाने घेऊन देतात. आणि वर्षातून एकदा देवाच्या तीर्थाच्या ठिकाणी ट्रिप काढतात. तो जवळजवळ 10-15 वर्ष झाला हा प्रोग्राम चालू आहे. दरवर्षी एका तीर्थाच्या ठिकाणी नेतात. बाळूताईंच्या कामावर शेतकरी सुद्धा समाधानी असतात. कोणत्याही कामाचे योग्य पैसे सांगून वेळेआधीच काम पूर्ण करण्यावर त्यांचा भर असतो. भांगलणापासून ज्वारी काढणीपर्यंत आणि ग्रीन हाऊस मधील कामांपासून डाळिंब छाटणीच्या सगळ्या कामातलं कौशल्य या महिलांनी शिकून घेतलंय. लोड शेडिंगचं वेळापत्रक ठेवूनच त्या शेतातली कामं करतात. त्यामुळे या भागात दुष्काळ असून सुद्धा बाळूताईंना मजुरीची कमतरता भासत नाही. कामाला चांगले आहे, ते व्यवस्थित कामं करते. ते आपल्या म्हणण्याप्रमाणे व्यवस्थित आपलं काय आता काय इतर लोक जर आपण काय सांगितले तर आता समजा थोडक्यात ती ज्वारी आता उपटतोय आपण तर बुडक्याकडे शेंड्याकडे बुडकं करणार, ते आपल्या म्हणण्याप्रमाणे व्यवस्थित जुळवून टाकणार, सगळं काही व्यवस्थित आपल्या म्हणण्याप्रमाणे काम करणार. लवकर येते त्या कामाला. शिवाय व्यवस्थित काम घरच्यागत करून जरी थोडं राहत असलं तरी ते ओढून घेऊन जाते, त्या काढून ठेवत नाही त्या, की आम्ही म्हणजे आम्हाला परवडत नाही ते अशा म्हणत नाही त्या. आम्ही पण त्यांची कसर राखत नाही. आज राज्यासह देशभरातला शेतकरी शेतीला मजूर मिळेना म्हणून त्रस्त झालाय. मजुरांच्या कमतरतेमुळे मजुरीचे दर सुद्धा वधारले आहेत. त्याचवेळी लाखोंच्या संख्येनं असलेला शेतमजूर असंघटित आहे. हा वर्ग संघटित झाला तर त्यांच्या जीवनमानात काय बदल होऊ शकतो हे बाळूताईंनी आपल्या संघटन कौशल्यातून दाखवून दिलंय. शेतमजुरीला अतिशय प्रतिष्ठा देऊन, मान सन्मान मिळवून आणि त्याचबरोबर आपल्याबरोबरच्या ज्या सहकारी महिला आहेत त्यांना चांगल्या पद्धतीचं अर्थार्जन करून देण्यामध्ये बाळूताईंनी जे व्यवस्थापनाचं जे कौशल्य दाखवले आणि मजुरीसारख्या व्यवसायाला सुद्धा त्यांनी एक जी लोकप्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे ती मला अतिशय महत्त्वाची वाटली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज महिला पुरुषांच्या बरोबरीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना शेतमजुरीमध्ये सुद्धा जिथं कष्टाची अत्यंत गरज असते आणि जिथं पुरुष सुद्धा एक वेळ मागं पडेल अशा ठिकाणी, अशा वेळेला या महिलांनी मोठी धडाडी आणि दाखवून त्या या मजुरीच्या क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत आणि चांगल्या पद्धतीचं अर्थार्जन करत आहेत. बुध परिसरातल्या छोट्या ते मोठ्या शेतकऱ्यांना कामाच्या दिवसात जेव्हा मजूर मिळत नाहीत तेव्हा बाळूताईंच्या टोळीचाच आधार मिळतो. बाळूताई टोळीतल्या सगळ्या महिलांना सांभाळून घेतात. टोळीतल्या महिलांना अचानक कोणतीही मदत करण्यासाठी त्या तत्पर असतात. मी गेले कित्येक वर्ष ही टोळी जवळून पाहतोय. ह्या टोळीतील महिला आणि बाळूताई यांचं एकमेकाशी असलेलं संबंध आणि त्यांची टोळी ह्या परिसरात आणि खटाव, मान, कोरेगाव ह्या अनेक तालुक्यातून ही टोळी मोठ्या प्रमाणात अशी कांदा लागण असू द्या, बटाटा लागून असू द्या, यासाठी या टोळीला बऱ्याच ठिकाणावरून मोठी मागणी आहे. ही टोळी बाळूताईच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीनं काम करत असते आणि शेतकऱ्यांना त्याचा वेळेत काम करून देत असल्यामुळं शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होतो. बाळूताईंची टोळी वर्षातले महत्त्वाच्या सणांचे दिवस सोडून जवळपास 300 दिवस काम करतात. बाळूताईंच्या टोळीमुळे रणसिंगवाडीतल्या 30 ते 32 महिलांना वर्षभर शाश्वत रोजगार मिळतोय. त्याचबरोबर शेतकऱ्यांची शेतातली कोणतीही कामं वेळेवर पूर्ण होतात. या टोळीमुळे रणसिंगवाडी गावाला एक वेगळी ओळख मिळाल्याचं गावकरी सांगतात. अशा महिला ग्रामीण भागात
जन्माला येणं हे अगदी म्हणजे भाग्य असं समजावं लागेल. कारण का तर एक ग्रामीण भाग पडतो किती बी केलं तरी. तर हे माझ्या म्हणजे सक्सेस आहे की आम्ही गावकरी सगळे आणि मी एक सरपंच उपसरपंच या गावच्या नात्यानं त्यांना आदर्श म्हणतो. आणि असेच सगळे तर महिलांनी एकत्र येऊन शेनी ती जर चळवळ उभी केली तर अतिशय मोलाचं योगदान इथून पुढे सगळ्या महिलांनी मिळेल आणि स्वतःचा हक्क सुद्धा मिळेल. आज या गावात असंघटित महिलांना 100 ते 150 रुपयांपर्यंत मजुरी मिळतीये. पण बाळूताई कामाचा ठेका घेतात. त्यांच्या टोळीतल्या प्रत्येक महिलेला दिवसाला किमान 200 ते 500 रुपयांपर्यंत मजुरी मिळते. दररोज घेतलेल्या कामाच्या पैशांचं वितरण त्याच दिवशी केलं जातं. विशेष म्हणजे या महिला आपले पैसे भिशी आणि पोस्टात साठवतात. आज वयाची 45 पार केलेल्या बाळूताई 32 महिलांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा आधार बनल्या आहेत. अवघं 4थी पर्यंत शिक्षण घेतलेल्या बाळूताईंनी असंघटित महिला मजुरांची संघटना करून मजूर आणि शेतकरी या दोघांनाही दिलासा दिलाय. त्यांचं काम देशभरात विखुरलेल्या असंघटित महिला मजुरांना नक्कीच प्रेरणादायी ठरू शकतं. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कमवा आणि शिका या शिकवणीद्वारे समाजाला श्रम प्रतिष्ठेचे महत्त्व पटवून दिले. मुंबईच्या डबेवाल्यांनी उत्कृष्ट व्यवस्थापनाद्वारे आपले नाव 7 समुद्रापार नेले. त्याचप्रमाणे बाळूताई फडतरे यांनी महिलांच्या शेतमजुरीला उत्कृष्ट व्यवस्थापन आणि संघटन कौशल्याद्वारे प्रतिष्ठा मिळवून अन्य शेतमजूर महिलांसमोर आदर्श घालून दिला आहे. विजय मोरे, साम टीव्ही, बुध, सातारा.